राज्यात आणि देशामध्ये ईडी आणि सीबीआयच्या धाडी सत्र सुरू झालेले आहे। लोकसभाच्या निवडणुका आता जवळ आलेल्या असतानाच ईडी आणि सीबीआयची छापेमारी यांच्यामध्ये प्रमाण वाढताना पुन्हा एकदा दिसू लागलेला आहे। शिंदे गटातील खासदार यांनी भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी अशी भाजपची इच्छा दिसून येते। त्याचमुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि त्यानंतर आता महत्वाची जी काही शिंदे गटातील खासदारकी लोकसभेची जागा आहेत त्यांच्यावरती मात्र विशेष डोळा ईडीचा आहे। मोदीजींना राखी बांधून आणि शिंदे गटात जाऊन सुद्धा भावना गवळी यांची अडचण दूर होताना काही दिसत नाहीये। ईडी आणि सीबीआयची छापेमारी त्यांच्यावरती पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसते। ठाणा, कल्याण लोकसभा या जागा भारतीय जनता पक्षाला हवे आहेत, तर यवतमाळ सुद्धा आता भावना गवळीला नकोत आणि त्याच ठिकाणी आता भारतीय जनता पक्ष देईल तोच चेहरा त्यांना द्यायचा आहे। तर इतर जागेवरून असं खलबत सुरू आहे की जर शिंदे गटाने हीच खासदार दिली आणि त्या ठिकाणी भाजपचा सर्वे त्यांच्या विरोधात आला तर मात्र त्यांना बदलावं लागेल किंवा त्याच लोकांना कमळ चिन्ह हाती घेऊन निवडणूक लढवावी लागेल अशी भाजप आट टाकताना दिसत आहे। तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर शिंदे गटात असलेले खासदार जर कमळ चिन्हच घेऊन लढायचं आहे तर शिंदे गटात राहणार कसे असा प्रश्न आहे आणि लवकरच भाजपवाशी होताना आपल्याला हे खासदार दिसतील। आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।